भगवान बारकू फुलोरे, नितीन भगवान फुलोरे यांच्याकडून द्वितीय क्रमांकासाठी ट्रॉफी आहे सन्माननीय श्री गुरुनाथ लक्ष्मण पाटील, कुमार सागर गुरुनाथ पाटील यांच्याकडून सामनावीरासाठी ट्रॉफी आहे स्वर्गीय कैलासवासी लालचंद नथू ठोंबरे यांच्या स्मरणार्थ विकास लालचंद ठोंबरे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या ट्रॉफीज आहेत स्वर्गीय कैलासवासी बाळाराम भिवा ठोंबरे यांच्या स्मरणार्थ अश्विन बाळाराम ठोंबरे यांच्याकडून पिण्याच्या पाण्याची सोय आहे वाळकू ठोंबरे यांच्याकडून तसेच आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून लाभलं ते मात्र संजयजी पाटील, बलरामजी पाटील साहेब, सागर पाटील, उमेशजी पाटील, गोरखनाथ ठोंबरे, सागर भाग्यवंत, सकाराम ठोंबरे, रामदास माळी, विकी ठोंबरे, कुबल ठोंबरे, सुरेश ठाकरे, गणेश फराड या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आमच्या आयोजकांच्या वतीने स्पर्धेच्या माध्यमातून शब्दसुमनाने हार्दिक स्वागत केले जात आहे। आपण ऐकलं तुर्बेगावचे घोडाबाज आमचे साथी समालोचक मित्र साई पाटील यांचं आपण समालोचन ऐकलं। इथे मात्र आपण वळतोय या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला रंगत पाहायला मिळेल आणि एक अटीतटीची लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। एका बाजूला गावदेवी काकडवाल संघ, एका बाजूला मोठी देसाई संघ तुम्हाला पाहायला मिळेल। दोन संघांमधलं हे मल्लयुद्ध तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घेऊन चाललंय। प्रेक्षकांना प्रश्न असेल मेगा फायनल आणि कोण जिंकेल आणि कोण हरेल हे मैदानामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर निश्चितच क्रिकेटचा विजय होईल यात मात्र कोणतीही शंका नाही। दर्जात्मक क्रिकेटचं आयोजन आणि नियोजन आपण पाहिलं गेले 2 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। या सर्व आयोजकांचं या ठिकाणी आभार व्यक्त करण्यात येईल। अशा पद्धतीच्या टुर्नामेंटचं आयोजन केलं। सामना 4 षटकांचा राहील याची दोन्ही संघांच्या संघनायकांनी दक्षता घ्यायची आहे। यस पंचांचा इशारा राहील। स्ट्राइक एंड वरती फलंदाज महेश, नॉस्ट्राइक वरती फलंदाज बली बोईर आणि गोलंदाजी मार्क एंड वरती आपण पाहू शकाल संदेशच्या माध्यमातून इथे मात्र षटक हाताळलं जाईल। आपण पाहतोय इथे मात्र खऱ्या अर्थानं खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय महेशला, नॉस्ट्राइक वरती पाहतोय बली भोईर आणि गोलंदाजी मार्क एंड वरती संदेश। एका बाजूला गावदेवी काकडवाल, एका बाजूला मोठी देसाई। सामना सुरू होईल मेगा फायनलचा अंतिम टप्प्यातला अंतिम क्षण, निर्णायक चेंडू इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने खेळलाय चेंडूला आणि तिथे जर आपण पाहिलं मिसफील्ड पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती। इथे मात्र येतील 4 धावा। सुरुवात, आरंभ, प्रारंभ, शुभारंभ इथे मात्र पाहायला मिळतोय 4 अंकानं 4 धावसंख्या लगावली जाते पहिल्या चेंडूवरती। जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेटचा क्लास इथे मात्र दाखवला आपण पाहिलं फलंदाज महेशनं। काकडवाल संघाकडनं खेळताना आपण पाहतो एक दर्जात्मक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय मोठी देसाई संघाकडनं। आता मात्र संदेशला कमबॅक करावा लागेल। शॉर्टलेस बॉटमध्ये चेंडूमध्ये ट्रॅव्हल आहे, जज होतोय का, सेफ झोन आहे। एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। 2 धावेने धावफलक सरसावला। धावसंख्या लागते धावफलकावरती 6 या अंकावरती। नक्कीच आमचे गुणलेखक जसे आम्हाला कळवतील ऍडजस्ट केलं जाईल। 6 धावा मात्र थोडंसं लेट सांगितलं तरी चालेल कारण निर्णायक क्षण आहे, अंतिम लढत आहे, मेगा फायनल आहे। क्रिकेटचं हे मल्लयुद्ध या मैदानामध्ये रंगलंय। क्रिकेटची ही झुंज, क्रिकेटचं हे द्वंद्व, क्रिकेटचा रणसंग्राम मेगा फायनल तुम्हाला पाहायला मिळतोय। बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल। स्लो चेंडू, गती परिवर्तन, फायनल निवडलाय, क्षेत्ररक्षण जबरदस्त पाहायला मिळत आहे। एकच धाव इथे मात्र अंकित केली जाईल 8 या अंकावरती। चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय। क्रिकेटची ही रणधुमाळी या क्रिकेटच्या पंढरीमध्ये स्वर्गीय शालिक स्मृती चषक 2021 आणि दुसरा अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय। 7 धावा या ठिकाणी आपण पाहतोय आतापर्यंत आले धावफलकावरती। आक्रमण तुम्हाला पाहायला मिळेल, बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल, सामन्यामध्ये रंगत तुम्हाला पाहायला मिळेल। यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली कॅच होईल। जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय। इथे मात्र नेमकं काय घडलं, फलंदाज येतोय बॅक टू पवेलियन। नक्कीच फलंदाजाचं या ठिकाणी आपण जर खेळ पाहिला तर विकेट देऊन बसलाय। गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल। फूल मांगोगे तो गुलदस्ता दे देंगे।
मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में, मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में, गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद में. इथे मात्र विकेट घेतली आहे. काय खेळ सादर केलाय, अप्रतिम दर्जाचा खेळ इथे मात्र संपन्न केला जातोय. मेगा फायनल, एक बिग फाईट आई गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय शालिग्राम स्मृती चषक 2021 नीटनेटकं आयोजन पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना दमदार खेळ पाहायला मिळतोय. क्रिकेट मधलं सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट दाखवलं जात आहे. आक्रमण अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज मात्र तिथे आता मात्र थोडासा प्रभावी ठरतोय. मोठी देसाई संघाकडनं संदेश. चांगला खेळ इथे मात्र सादर केला जातोय. रफ्तार होती चेंडूला मात्र आपण पाहिलं एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा मानस आपण पाहतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र अंकित केले जातील. 2 धावेने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 9 या अंकावरती. चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या क्रिकेटच्या ठिकाणी क्लास पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. काय मैदानामध्ये घडतंय, एका बाजूला फलंदाजी भारते, एका बाजूला गोलंदाजी. नक्कीच क्रिकेट मधली खुन्नस तुम्हाला आवडेल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा आक्रमण केलंय. मी पहिलाच म्हटलं होतं हवाई सफर हवाई मेल. या चेंडूवरती 6 धावा, 6 धावेनं धावफलक सरसावला. धावसंख्या लागते धावफलकावरती 15 या अंकावरती. मी पहिलंच म्हटलं होतं इथे मात्र कधी फलंदाज तर कधी गोलंदाज प्रभुत्व गाजवतोय. हे पहिलं षटक इथे मात्र आपण पाहिलं चढवला हल्ला, पाहिलं आपण आक्रमण नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न, तो मात्र आपण जर पाहिलं. मग अशी कौतुक केलं होतं मित्रांनो आपण गोलंदाजाचं, मात्र आता कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. फूल मांगोगे तो गुलदस्ता दे देंगे, फूल मांगोगे तो गुलदस्ता दे देंगे, खराब गेंद डालोगे तो चौवा छक्का लगाएंगे. काय क्रिकेट मैदानामध्ये रंगलाय. अप्रतिम दर्जाचा खेळ. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज एकमेकावरती प्रभुत्व निर्माण करत असताना चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. दुसरं षटक कोण घेऊन अजयच्या माध्यमातून षटक हाताळलं जाईल. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय मोठी देसाई संघ इथे मात्र क्षेत्ररक्षण करतोय. गावदेवी काकडवाल संघाकडनं इथे मात्र प्रथम फलंदाजी सादर केली जाते. यावेळेस आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल झाला, डिलिव्हर झालाय. पंच आमचे तितके तत्पर आहेत. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी असं म्हटलं जाईल. चांगल्या पद्धतीचा खेळ सादर केलाय. अफलातून क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय आणि जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. 1.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला, अर्थात 7 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावा झाल्या ते मात्र धावफलकावरती 15 धावा. इथे मात्र आपण पाहतोय फुल्लेंचा चेंडू आपण पाहिला. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी. पुन्हा एकदा आपण पाहतोय रफ्तार आहे गोलंदाजाकडे. आपण जर पाहिलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे जर आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय. जिस गेंद के ऊपर कोई रन नहीं होता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. हा डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आहे ती मात्र अजयच्या माध्यमातून. इथे मात्र जर आपण पाहिलं चेंडूमध्ये आहे 2 क्षेत्ररक्षक असतील. कॉलिंग महत्वाचे असेल. जजमेंट मात्र घेतलंय. कॉलिंग आहे, कॉलिंगला महत्व आहे. विकेट जाईल, फलंदाज येईल, बॅक टू पेबेलियन. जबरदस्त इथे मात्र खेळ पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर एका बाजूला फलंदाज एका बाजूला गोलंदाज आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे मात्र दाखवलं जातं. 2 चेंडू डॉट, त्यानंतर विकेट आली आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. किशोर मडवी मैदानामध्ये दाखल होतोय. 1.3 चेंडूचा खेळ इथे मात्र आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं खरं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावा झाले ते मात्र 15 धावा. अद्याप या षटकामध्ये एकही धाव नाहीये. 2 चेंडू डॉट. काय तारीफ करावी लागेल अजयची. हम भी किसी से कम नहीं. तशाच तसं प्रत्युत्तर इटका जवाब पत्ता पट्ट्यात. एक्सिलेंट बॉलिंग. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. अजयच्या बाबतीत चर्चा केली जाते. स्ट्राइक एंड वरती फलंदाज महेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक मध्ये आपण पाहतोय किशोर. यामुळे सज्ज असेल अजय. शॉर्टलेस पद्धती चेंडू होता. चेंडूमध्ये आहे जज करण्याचा प्रयत्न आणि जज केलाय. आणखीन एक विकेट. काय बॉलिंग पाहायला मिळते. काय स्पेल हाताळला जातोय गोलंदाज अजयच्या माध्यमातून. एक्सिलेंट बॉलिंग पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. काय क्रिकेट दाखवलं जात आहे. क्रिकेटचा क्लास दाखवला जातोय. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट. इथे मात्र अस्तित्वासाठी लढाई, आपल्या संघासाठी लढाई, आपल्या गावासाठी करताना पाहायला मिळतोय तो मात्र अजय. मोठी देसाई संघाकडनं
काय क्रिकेट इथे मात्र सादर केलं जात आहे, प्रेक्षकांची मन जिंकण्याचा प्रयत्न होतोय अजयच्या माध्यमातून। आणखीन एक विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून। आपण पाहतोय 2 चेंडू डॉट आणि त्यानंतर आपण पाहिलं 2 विकेट। आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती येऊन ठेपलाय तो मात्र अजय। काकडवाल संघाला ठिकाणी गुरुनाथ मडवी यांच्याकडून शुभेच्छा आल्यात। तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अजय आपल्याला पाहायला मिळतोय। साध्य करेल का इथे मात्र विकेट हॅट्रिक? यावेळेस आपण पाहतोय सन्मान दिलाय चेंडूला, फलंदाजानं हेरलं ती गोलंदाज पूर्ण रिदम मध्ये पूर्ण लयात लाईन आणि लेंथ अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि धावा ते आता मात्र धावफलकावरती 16 धावा। दुसरं षटक मार्गक्रमण असताना आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचा खेळ सादर केला जातोय। सन्माननीय सुरेश बुवा ठाकरे अखिल भारतीय वारकरी संप्रदाय अध्यक्ष यांच्या ठिकाणी थोड्याच वेळात शुभ आगमन होतोय। स्वागत आहे आपलं या आपण व्यासपीठावरती। नक्कीच आपण पाहतोय आमचे संजयजी पाटील साहेब पूर्ण या मेगा फायनलचा आनंद घेताना आपण पाहतोय व्यासपीठाच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय। लाफ्ट केलाय क्षेत्ररक्षक असेल, कॅच होईल, फलंदाज इथे मात्र येईल बॅक टू पवेलियन। चांगल्या पद्धतीचा खेळ सादर केला जातोय, एक्सिलंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। षटकाची देखील सांगता होतीये, 2 षटकाची सांगता। प्रथम फलंदाजी करत असताना काकडवाल संघाची धावसंख्या झाली आहे आतापर्यंत आपण विचार केला तर 16 धावा आणि विकेटचं पत्र आपण पाहतोय 3 विकेटचं पत्र पाहायला मिळतंय। विकेट वरती 4 विकेटचं पत्र आपल्याला पाहायला मिळतंय। विकेट मागे विकेट आपण पाहतोय। आतापर्यंत आपण पाहिलं या षटकामध्ये फक्त 1 धाव खर्च केले आणि विकेट घेतले ते मात्र 3। नक्कीच रमेश भंडारे हेडुसन समाजसेवक या आपण व्यासपीठावरती, तसेच सन्माननीय सुरेश बुवा ठाकरे अखिल भारतीय वारकरी संप्रदाय अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं या आपण व्यासपीठावरती। आपलं देखील आमच्या आयोजकांच्या वतीने स्वागत आहे। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो या आपण व्यासपीठावरती सन्माननीय सुरेश बुवा ठाकरे अखिल भारतीय वारकरी संप्रदाय अध्यक्ष यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपला देखील शब्दसुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत आहे। अतिथी देवो भव भारतीय संस्कृती आणि अतिथींचा या ठिकाणी आज गेले 2 दिवस यथोचित असा सन्मान होतोय। तिसरं षटक इथे मात्र मार्गस्थ होईल प्रेमच्या माध्यमातून। आपण पाहतोय इथे मात्र सांप्रदायिक क्षेत्रातील देखील व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती येत आहेत, आपल्या सामन्यांचा आनंद घेत आहेत। नक्कीच आपण पाहिलं चांगलं पाहायला मिळतंय, आयोजन नीटनेटकं आयोजन पाहायला मिळतंय। आणि आपण पाहतोय अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश बुवा ठाकरे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले। असं म्हटलं जातं संप्रदायामध्ये साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। आपण पाहतो बरेचसे मान्यवर आपल्या या व्यासपीठावरती येत आहेत आणि त्यांच्या ठिकाणी आपण आयोजकांच्या वतीनं शब्द सुनवणे हार्दिक स्वागत करतो। होय मॅच कडे कॅच होईल, कॅच विन द मॅच, टेक द कॅच विन द मॅच, ले लो कॅच जीतो मॅच असं म्हटलं जातं। इथे मात्र कॅच होते, सामना पूर्णतः फिरलाय की काय, धावफलकावरती धावा स्थिरावल्यात त्या मात्र 16 या अंकावरती। एका बाजूला गावदेवी काकडवाल, एका बाजूला मोठी देसाई संघ। बिग फाईट सामना मेगा फायनलचा अंतिम टप्प्यातील ही अंतिम लढत पाहायला मिळते। आणि फलंदाज आपण जर पाहिलं तर बॅक टू पवेलियन झालाय। सामन्यामध्ये रंगत आहे, सामना अद्याप बॅलन्स आहे। सामन्यामध्ये आणखीन 2 षटक म्हणजे 11 चेंडूचा खेळ शेष आहे। या 11 चेंडूमध्ये जितक्या जास्तीत जास्त धावा जमवल्या जातील गावदेवी काकडवाल संघाकडनं तितकं महत्त्वपूर्ण असेल। मात्र हे तितकं शक्य आहे का हे देखील पाहणं गरजेचं असेल। क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह असेल, कोण सामन्यावरती लढत करेल, कोण वरचढ सरेल, कोण इथे मात्र सामन्यावरती पकड निर्माण करेल। येणारा काळ, येणारा क्षण, येणारा वेळ सांगेल। कारण हु विल विन द मॅच आय डोंट नो बट यू शो बिग फाईट। सामना कोण जिंकेल हे सांगता येणार नाहीये, मात्र सामन्यामध्ये विजय होईल तो फक्त आणि फक्त क्रिकेटचा। त्यामुळे आपण पाहतोय खेळलाय कार्पेट पद्धतीनं, 1 धाव नक्कीच घेतली जाते। एका धावेवरती समाधान मानावं लागते, धावसंख्या लागते धावफलकावरती 17 या अंकावरती। काय क्रिकेट आपण पाहतोय, सामना सुरू आहे अंतिम मेगा फायनल। गावदेवी काकडवाल संघ प्रथम फलंदाजी करतोय आणि मोठी देसाई संघ हा या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय। मान्यवरांच्या माहितीसाठी आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करत असताना गावदेवी काकडवाल, दुसऱ्या बाजूला मोठी देसाई।
यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय. शॉर्ट पॉइंट लेग मध्ये चेंडूला या ठिकाणी गॅदर केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनअप स्टार्ट केलाय. कॉलिंग कॉलिंग आणि कॉलिंगला महत्व आहे, वेळेला महत्व आहे. इथे मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेनं धावा येथील त्या धावफलकावरती 19 धावा. जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र संघर्ष नक्कीच आहे. सामना अद्याप कोणी सोडलेला नाहीये आणि कोणी सोडणार देखील नाहीये, कारण प्रत्येकाला खेळायचं आहे ते प्रथम क्रमांकासाठी. हे 2 संघ मेगा फायनलच्या मैदानामध्ये लढत करतायत ते अस्तित्वासाठी, आपल्या संघासाठी, गावासाठी. इथे आपण पाहतोय 1 धाव. दुसऱ्या धावेचा मानस पुन्हा निश्चित केला होता, मात्र नकार दिला. त्याला कॉलिंग म्हणतात. आपण पाहिलं 1च धाव इथे मात्र संपन्न केली गेली. एका धावेने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते धावफलकावरती 20 या अंकावरती. 2.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला, अर्थात 22 चेंडूचा खेळ संपन्न झाला. धावा झाल्या त्या धावफलकावरती 20 धावा, 20 रन्स आपण पाहतोय. इथे मात्र जर आपण पाहिलं गोलंदाज प्रेम आपण पाहतोय आतापर्यंत 1 विकेट घेतली आहे, 4 धावा फक्त खर्च केल्यात. आणखी 2 चेंडू शिल्लक असतील. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच होईल. कॉलिंग देखील आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते धावफलकावरती 22 या अंकावरती. या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे आणि पाहायचं या चेंडूवरती काय कामगिरी करते. गोलंदाज वरसर ठरेल की फलंदाज. शॉर्टलेस स्पॉटमध्ये चेंडू होता, डिलिव्हर झाला, मात्र तिथे आपण पाहतोय नक्कीच आपण जर पाहिलं तर 1 धाव घेतली जाते लेग बायच्या स्वरूपात. षटकाची सांगता होती, 3 षटकाची सांगता आणि धावसंख्या दिली धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स आपण पाहतोय. अप्रतिम दर्जाचं या ठिकाणी षटक हाताळलं जात आहे प्रेमच्या माध्यमातून. पहिलं षटक संदेशनं हाताळलं, धावा खर्च केल्या 15, 1 विकेट घेतली. दुसरं षटक हाताळलं अजयनं, काय सुपर बॉलिंग केली, एक्सिलंट क्रिकेट, गुड परफॉर्म, शोध गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट दाखवला, गुणवत्ता भरलेलं या ठिकाणी गोलंदाजी केली ती मात्र अजयनं. 1 धाव खर्च केल्या आणि 3 विकेट घेतल्या. त्यानंतर आपण पाहिलं तिसरं षटक हाताळलं प्रेमनं, धावा खर्च केल्या 7, 1 विकेट घेतली आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी सादर केलं ते मात्र प्रेमनं. मात्र निर्णायक आणि अंतिम पहिल्या सत्रातील हे षटक, 4थं षटक इथे मात्र मार्गस्थ होईल. प्रत्येक वरती भरोसा दाखवला जाईल आणि प्रत्येक काय करेल मैदानामध्ये. एका बाजूला इथे मात्र फलंदाज आपण पाहू शकाल पूर्णतः सज्ज आक्रमण करण्यासाठी, कारण स्लॉगरचं षटक म्हटलं तर चढवला जातो तो हल्ला, केला जातो तो वार, तो कशा पद्धतीने केला जाईल हे पाहणं देखील गरजेचं. तर नक्कीच रामदास माळी यांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती, रामदास माळी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपला शब्दसुमनानी हार्दिक हार्दिक स्वागत. काय करावं लागेल इथे प्रश्नचिन्ह आहे. एका बाजूला गावदेवी काकडवाल, एका बाजूला मोठी देसाई. क्षेत्ररक्षण करताना धावा आल्या त्या फक्त अद्याप 23 धावा. 4थं षटक मार्गस्थ असेल. काय करावं लागेल. घोड्यावर भिंतीवर लावलेल्या घोड्याचं चित्र पाहून प्रगती होत नसते, त्यासाठी सूर्योदय आधी उठून कष्टाची दौड करावी लागते, कष्ट करावं लागेल. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आपण जर पाहिला इथे मात्र जर आपण पाहतोय तर नक्कीच डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. कष्ट परिश्रम केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाहीये. प्रयत्न वाळूचे कणरगडिता तेलही गळे असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत करावी लागेल. धावा येतील त्या धावफलकावरती 23 धावा. पहिला चेंडू डॉट आलाय, 5 चेंडू अद्याप शेष आहेत. ही मॅच मेगा फायनलची आहे. हा सामना प्रथम क्रमांकाचा आहे, हा सामना सन्मानाचा आहे, हे लक्षात ठेवावं लागेल. इथे मात्र जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते. एक्सिलेंट गुड डिलिव्हरी, व्हॉट परफॉर्म, व्हॉट बॉलिंग, काय स्पेल हाताळतोय गोलंदाज मात्र प्रतीक. डॉट स्वरूपाचा चेंडू. ही स्पर्धा सन्मानाची, ही स्पर्धा आपल्या अस्तित्वाची, ही स्पर्धा प्रथम क्रमांकाची. काय करावं लागेल फलंदाजाला, सोचावं लागेल, विचार करावा लागेल, निर्णय बदलावा लागेल, गेअर बदलावा लागेल, आक्रमण करावं लागेल, तेव्हा मोठा फटका येईल. मात्र गोलंदाज तितक्या चांगल्या पद्धतीचा प्रतीक चाणक्य नीतीनं षटक हाताळताना. यावेळेस मात्र आपण पाहतोय 1 धाव घेतले, दुसऱ्या धावेचा मानस मात्र फसलाय आणि 1च धाव घेतली जाते. धावा येतील त्या मात्र 24. तुम्हाला धावबादची विकेट जर रोखायची असेल
तुम्ही एक सूत्र वापरा. तुम्हाला धाव घ्यायची असेल तर यस, धाव नसेल घ्यायची तर नो, कन्फ्युजन असेल तर वेट, यस नो वेट. या सूत्राचा वापर करा क्रिकेटमध्ये. तुम्ही कधीच धावबाद होऊ शकत नाहीये. तीच चूक इथे मात्र झाली आहे. दोघांमधलं कॉम्बिनेशन, संतुलन, समन्वय हा मात्र तिथे आपण पाहिला थोडंसं बाजूला सारला गेला आणि धावबादच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय विकेटचं पतन पाहायला मिळतंय. अद्याप चेंडू शिल्लक असतील, 3 धावा झाले ते मात्र धावफलकावरती 24 धावा. माफक आव्हान म्हणता येईल. अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. सामना जर तुम्हाला काट्यावरती आणायचा आहे, सामना जर तुम्हाला समतोल साधायचा आहे आणि सामन्यामध्ये तुम्हाला बिग फाईट करायची असेल तर या 3 चेंडूमध्ये किमान 2 षटकार येणं गरजेचं असेल. अन्यथा सामना 50% झुकला जाईल. मोठी देसाई संघाकडनं, गावदेवी काकडवाल संघाकडनं हल्ला चढवावा लागेल, आक्रमण करावं लागेल. इथे मात्र आपण पाहतोय काय गोलंदाजी, काय क्रिकेटमधलं टॅलेंट दाखवलं जात आहे. सी फॉर क्रिकेट, टी फॉर टॅलेंट, सॅल्यूट केला जाईल. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीकची. पहिले 2 चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव, एक धावबादची विकेट, चौथ्या चेंडूवरती पुन्हा एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी, निर्णायक क्षण, निर्णायक वेळ आणि त्या वेळेवरती इथे मात्र अस्तित्व पणाला लावतोय गोलंदाज प्रतीक. हा मेगा फायनल आणि तिथे मात्र माइंड टॉर्चर केलं जात आहे फलंदाजाचा. 2 चेंडूचा खेळ इथे मात्र अद्याप या पहिल्या सत्रातील शेष आहे. चांगल्या पद्धतीचं खेळाचं सादरीकरण केलं जात आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं या ठिकाणी दर्शन घडवलं जात आहे गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. इथे मात्र आपण पाहतोय नशिबाची साथ, दरवाजा ओपन आणि या चेंडूवरती 4 धावा, फिक्स फिक्स फिक्स, चौकार. 4 धावेने धावफलक सरसवला. धावसंख्या लागते धावफलकावरती 28 धावा. नशिबाचा दरवाजा आपण पाहिला, ओपन झालाय. हा जर चेंडू अडवला असता तर खूप मागणे ठरला असता. हा चौकार मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवर आलेला षटकार निर्णायक ठरला. या सामन्यामध्ये हा चौकार निर्णायक ठरेल काय? अद्याप एक चेंडूचा खेळ शेष आहे. पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू, इथे मात्र आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक असेल, एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. धावा झाले ते मात्र आतापर्यंत 2. तिसऱ्या धावेचा मानस आणि तिसरी धाव पूर्ण, 4थ्या धावेचा मानस आपण पाहतोय. 4थी धावा पूर्ण होते, 5व्या धावेचा मानस मात्र धावबाद होईल. काय मैदानामध्ये घडलं, लक्ष नव्हतं. तिथे मात्र 1 धाव होती, तिथे 4 धावा खर्च केला असं म्हटलं जातं. नजरहाटी दुर्घटना घडली, ते मैदानामध्ये पाहायला मिळालं. आपण जर अशा चुका कराल तर मोठ्या स्पर्धेतून आपण बाहेर जाल. हा निर्णय लक्षात घेतला पाहिजे कर्णधारानं आणि आपल्या संघानं. कारण आपण लढताय अंतिम लढत मेगा फायनलची. दिवसभर केलेली मेहनत तिच्यावरती या 4 धावेने पाणी फिरलं जाऊ शकतं. कारण सामना कधी कोणीही जिंकू शकतं. परिश्रम, मेहनत, जिद्द आणि चिकाटी हे यशाचं एकमेव असं सूत्र आहे. या सूत्राच्या द्वारे तुम्हाला सामना जिंकावा लागेल. कोण जिंकेल अंतिम लढत, गावदेवी काकडवाल की मोठी देसाई? दोघांचा तराजू जर पाहिला तर समतोल पाहायला मिळतोय. आणि धावा झाले त्या पहिल्या सत्रामध्ये तब्बल 32 धावा, 32 रन्स आपण पाहतोय. 33 धाव्यांचं लक्ष ठेवलंय मोठी देसाई संघासमोर. दोघांमध्ये आपण जर पाहिला तर खरा संघर्ष पाहायला मिळेल. प्रेक्षकांचं काय, नवरा मरो किंवा नवरी मरो, आपल्याला फक्त जेवण मिळो. प्रेक्षक त्या गोष्टीसाठी आसुसलेले आहेत. हा सामना रंगतदार होईल. या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमच्या तुर्बे गावचा गोड आवाज साथी समालोचक मित्र साई पाटील यांना. थँक्यू. आनंद फुलोरे साहेबांना विनंती या पण व्यासपीठावरती आणि गुरुनाथ फुलोरे साहेबांना विनंती या पण व्यासपीठावरती. आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावरती यायचंय. या ऐकूया आमचे साथी समालोचक मित्र आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला साथ दिली, आपले तुर्बेगावचे गोड आवाज आमचे साई पाटील. थँक्यू. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
अशा प्रकारचं पारितोषिक असावं, अन्यथा आपण ऐसे और विकेट भी वीडियोस हॅट्रिक के लिए चैनल को षटकार हॅट्रिक साठी सब्सक्राइब करो पारितोषिक और अनेकदा बेल आइकन पाहतो, को दबाना मात्र ते बिल्कुल पारितोषिक मत भूलना। कमावणं खूप कठीण असतं. खूप अपवाद असतात की जे ऐसे खेळाडू और ते भी पारितोषिक वीडियोस के लिए कमावतात. मात्र चैनल को इथनं सब्सक्राइब दोन्ही करो संघांना और नामी बेल आइकन संधी को आहे. दबाना बिल्कुल 500 रुपये मत भूलना। पारितोषिक. जो संघ जिंकेल, जो संघ ह्या स्पर्धेचा चॅम्पियन होईल, त्या संघाला मात्र रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद ऐसे और भी विनोदजी वीडियोस के जाधव. लिए चैनल को अतिशय सब्सक्राइब सुरेख करो और बेल आइकन को आपण दबाना समालोचन बिल्कुल ज्यांचं मत आपण या पहिल्या सत्रासाठी ऐकलं आणि अतिशय चांगली रंगत भरण्याचं काम ऐसे या और भी वीडियोस स्पर्धेमध्ये के लिए ज्यांनी चैनल केलं को त्यांचं मी सब्सक्राइब करो मनापासून और आभार व्यक्त बेल आइकन करतोय. को दबाना आणि बोलूया बिल्कुल मॅचच्या मत दिशेनं. मेगा फायनलचा हा अंतिम सामना. मी इथे एकच सांगेन दोन्ही संघांना की रख हौसला बंदे न डर तुफा के सामने, ऐसे बडा और भी कदम वीडियोस लक्ष्य के लिए की ओर चैनल और को कर हर सब्सक्राइब मैदान करो फतेह. और इथे बेल जर आइकन को मैदान दबाना मारायचं बिल्कुल असेल मत भूलना। तर लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करावी लागेल. तर एका बाजूला ऐसे और भी मात्र वीडियोस के लिए लक्ष्याचं चैनल को डिफेंड सब्सक्राइब करायचं करो आहे. और धावसंख्या बेल आइकन को दबाना विमानी ह्या बिल्कुल ठिकाणी मत भूलना। बचाव करायचा आहे धावसंख्येचा तो काकडवाड टीमला, कारण की काकडवाड टीमनं नाणेफेकी जिंकली होती. प्रथम फलंदाजी ऐसे और भी करण्याचा वीडियोस के निर्णय लिए स्वीकारला चैनल होता आणि को फलंदाजी सब्सक्राइब करत करो असताना और 8च्या बेल आइकन सरासरीनं को 32 दबाना धावा बिल्कुल बनवल्यात मत भूलना। आणि 33 धावसंख्येचं मापक असं लक्ष आहे. लक्ष गाठण्यासाठी ऐसे सलामी और जोडी भी- मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मनोज आणि त्याच्या सोबतीला आकाश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तर गोलंदाजी करण्यासाठी काकडवड टीम कडनं पहिला गोलंदाज महेश मडवी. मनोज आणि आकाश अशी सलामी जोडी आणि महेश मडवी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. संध्याकाळचं हे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा इतक्या सहजासहजी बांधणार नाहीत, कारण की संध्याकाळच्या सत्रामध्ये वातावरणामध्ये थोडीशी जी थंडी जाणवते त्या कारणास्तव चेंडूमध्ये आउटफील्डमध्ये इतकी गती आपल्याला पाहायला मिळत नाही. दरम्यान हा चेंडू पहिल्या चेंडूवरती बिग विकेट डाऊन. ज्या फलंदाजच्या नावावरती अनेक विक्रम आहेत त्या फलंदाजची दांडी गोल केली आहे आणि रॉयल डकचा शिकार पहिल्या चेंडूवरती 0 आकड्यावरती परतावं लागते ते फलंदाज मनोजला. ह्याला म्हणतात पलटवार, ह्याला म्हणतात टिट फॉर टॅट. जशाच तसं चोख प्रत्युत्तर, कारण की रोखलं होतं. 32 धावा ही कमी धावसंख्या आपण पाहिली होती फलंदाजी करत असताना काकडवाल टीमकडनं. मात्र ह्या मैदानावरती काकडवाल संघ कित्येकदा खेळलाय आणि त्या कारणास्तव हा सामना अतिशय हाय व्होल्टेज सामना होईल ह्यात शंका नाही आहे. पहिल्याच चेंडूवरती मात्र यश प्राप्त केलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रेम मागील मॅचचा हिरो आहे. अष्टपैलू कामगिरी ही सातत्यानं ओळख राहिली ह्या प्रेमची. तोच प्रेम मैदानाच्या आतमध्ये. मात्र आता खूप मोठी जबाबदारी असेल ती प्रेमच्या खांद्यावरती. त्याच्या साथीला आकाश नॉनस्ट्रायकवरती असेल. मात्र जो महत्त्वाचा फलंदाज होता ज्याने या स्पर्धेमध्ये आज सर्वाधिक मोठी खेळी साकारली होती, त्यानं वैयक्तिक 31 धावा उभारल्या होत्या पहिल्याच मॅचमध्ये खेळत असताना, तो मनोज बाद झालाय आणि आता मात्र जिम्मेदारी असेल ती या दोन फलंदाजांवरती. लक्ष होतं 24 चेंडू आणि 33 धावसंख्येचं कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि ते करत असताना सुरेख यश. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट ह्या ठिकाणी मात्र चेंडू खेळून काढला तो लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये मिळेल ती फक्त एकच धाव. टीम स्पिरिट आपण पाहतोय काकडवार संघाचा, कारण की कालचा दिवस या संघाने गाजवला होता. अतिशय चांगला खेळ या संघाने मात्र कालच्या दिवसामध्ये दाखवला आणि थेट मेगा फायनलमध्ये आजच्या दिवसात हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर आज ज्या संघाने दिवस गाजवलाय तो मोठी देसाई संघ आपण त्यांच्या विरोधात पाहतोय. म्हणजे या दोन अतिशय दमदार संघांमध्ये ही मेहनतीची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये, फलंदाज बाद. आणखीन एक धक्का तो मोठी देसाई टीमला. सालमवीर जे दोन खंदे फलंदाज होते ते मात्र डगआउटच्या दिशेनं परतलाय. जो विश्वास दाखवला होता सालामीचा, मात्र तो विश्वास या ठिकाणी पूर्ण करू शकले नाहीत. एका बाजूला मनोज बाद झाला, तदनंतर 0 आकड्यावरती आकाश देखील बाद होतोय. नवीन फलंदाज प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता मात्र मधल्या फलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ज्या दोन फलंदाजांवरती खूप विश्वास होता ते दोन फलंदाज संघाला मात्र अडचणीत सोडून येत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फक्त एक धावफलकावरती पाहायला मिळते, कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता, तदनंतर एक सिंगल एकवटली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा विकेट ह्या षटकामध्ये संपन्न करत असताना गोलंदाज सुरेख गोलंदाजी महेश मडवी, अप्रतिम गोलंदाजी, पलटवार या ठिकाणी मात्र पाहायला मिळतो तो गावदेवी काकडवाडकडनं. अतिशय दमदार संघ आहे या विभागामध्ये. सातत्यानं ज्या संघाचा नावोल्लेख होतोय तोच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी मात्र पलटवार पाहायला मिळालाय. दरम्यान हा चेंडू वेगानं चेंडू फेकला होता, पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचा होता, मात्र लाजवाब झेल. काय झेल या ठिकाणी मात्र पूर्ण केलं जातं. ज्याप्रमाणे चेंडूवरती नजर ठेवली होती, तदनंतर ज्या प्रकारे दोड लावली होती आणि स्वतःचा बॉडी बॅलन्स राखत चेंडू गॅदर केला जातो आणि अप्रतिम दर्जाचा झेल. ज्यावेळेस आपण लो स्कोरिंग सामने डिफेंड करत असता त्यावेळेस मात्र अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाची बाब असते आणि ती बाब पूर्ण करत असताना क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्रामध्ये
रोशन त्या ठिकाणी होते, मात्र निश्चित त्यांचं नाव उल्लेख होईल त्या प्रकारची कामगिरी. या अगोदर देखील एक झेल त्यांनी सुरेख पकडला होता, मात्र तो झेल सोपा होता, मात्र हा झेल कठीण होता आणि कठीण झेल या ठिकाणी करण्याचं काम, कारण की कठीण कार्य ज्यावेळेस आपण साध्य करता त्यावेळेस इतिहासामध्ये आपलं नाव दर्ज केलं जातं. कारण की सोपं कार्य कोणीही करेल आणि कोणीही करताना आपण पाहतो, मात्र कठीण कार्य करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते आणि ती मेहनत करत असताना मैदानाच्या आतमध्ये रोशन कौतुक केलं जाईल शब्दसुमनांनी त्याचं. आणि निश्चित या ठिकाणी या सामन्यामध्ये जिंकायचं आहे ही आशा अभिलाषा बाळगली जाते ती काकडवाड टीमकडनं. तिसरा विकेट फलंदाजाला मात्र पारतावं लागले ते प्रेम या फलंदाजाला. आघाडीचे 3 फलंदाज या ठिकाणी मात्र माघारी धाडण्याचं कार्य केलंय ते गोलंदाज महेश मडवीनं. गोलंदाज सज्ज राईट राऊंड द विकेटनं. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट या ठिकाणी मात्र जमीन लगतचा हा फटका. पुन्हा एकदा रोशन पुढे सरसावला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आत्ता मात्र कलेक्टिंग खराब त्या ठिकाणी महेशची. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळतं काकडवाड टीमच्या वतीनं, कारण की काकडवाड टीमनं नाणेफेकी जिंकली, प्रथम फलंदाजी केली. त्यांना माहीत होतं गोलंदाजी आपली सुरेख आहे, क्षेत्ररक्षण देखील अतिशय चांगलं आहे. ते पाहता धावा जरी आपण कमी बनवल्या तर प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याची ताकद आपण ठेवतो आणि त्या दृष्टिकोनातनं ती रणनीती बनवली होती ती टीम काकडवाडनं. आणि प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत मी म्हणेन बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलं जातंय ते महेश या गोलंदाजाकडनं. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा. षटकातील अंतिम चेंडू. रिदममध्ये थोडासा चुकला, फॉलो थ्रूमध्ये चेंडू रिलीज करत असताना या ठिकाणी मात्र थोड्याशा चुक्या आढळल्यात आणि तुर्तास पुन्हा एकदा मागे परतलाय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पंचांच्या उजवीकडनं. आपण गोलंदाजी करताना पाहिलं अनेक गोलंदाज पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी करतात उजव्या हातानं, मात्र एक नॅचरल कोन क्रिएट करण्याचा प्रयत्न होतो या ठिकाणी तो गोलंदाज महेश मडवीचा. कारण की राऊंड द विकेटनं ज्यावेळेस आपण गोलंदाजी करतात तर हाय ॲक्शननं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ते महेशची. आणि त्या जोरावरती मात्र आत्तापर्यंत चांगलं यश या महेशला आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. दरम्यान हा चेंडू ब्लॉकॉलला चेंडू फेकला होता, सन्मान देण्याखेरीज कोणताच पर्याय नव्हता आणि तो सन्मान दिला जातो मोठी देसाई टीमच्या वतीनं आलेल्या फलंदाजाकडनं. 1 धाव. फलंदाज होता त्या ठिकाणी मयूर होते. मयूर आणि प्रतीक अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती फक्त आणि फक्त 3 धावा. 33 धावसंख्येचं लक्ष गाठायचं होतं, पहिल्या षटकात आल्यात त्या फक्त 3 धावा. निर्धारित येणारे 18 चेंडू, 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत आणि 10च्या सरासरीनं 30 धावा विजयासाठी मात्र एकवटाव्या लागतील त्या पाठलाग करत असताना मोठी देसाई टीमला. अतिशय सुरेख अशी सुनियोजित आपण स्पर्धा अनुभवतोय. आई गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय शालिक बुवा स्मृती चषक 2021 हे भव्य दिव्य पर्व 2 दिवसाची ही स्पर्धा आहे. मात्र ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय निश्चित कौतुक करेन मी पूर्ण आयोजन कमिटीचं, कारण की लाईव्हच्या माध्यमातून ओम साई MTCच्या माध्यमातून ही पूर्ण स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते आणि त्या वाहिनी अंतर्गत ही स्पर्धा आपण घरबसल्या देखील पाहू शकता. त्या सर्वांचं देखील मनापासून आपण कौतुक करूया. व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. आमचे संजयजी पाटील साहेब आहेत, त्यांच्या साथीला आमचे सुरेश बुवा ठाकरे आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि बोलूया नाव बॅक टू क्रिकेट. इथे मात्र येणारी 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 30 धावसंख्येची. 18-30चं समीकरण अजूनही सामना बॅलन्स आहे. इथनं जर फलंदाजी चांगली झाली तर सामन्यामध्ये परतून येऊ शकतो मोठी देसाई संघ. शॉर्टपिच चेंडू होता, अपरकटचा हा दर्जेदार फटका, चेंडू फराय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र आउटफील्डची थोडीशी साथ मी म्हणेन लाभली जाते ती काकडवाड टीमला. कारण की त्या ठिकाणी जर चेंडू सरळ वेगानं ट्रॅव्हल झाला असता तर कदाचित डीप थर्डमॅन सीमापार चौकार पाहायला मिळाला असता, मात्र तसं घडलं नाही. या ठिकाणी चेंडूला रोखलं जातंय तोपर्यंत मिळतात त्या 2 धावा. 2नं मात्र संघ पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय तो 5 या आकड्यावरती. आणि आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत ते पाठलाग करत असताना मोठी देसाई टीमनं. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवरती फलंदाज मयूर आहे, त्याच्या साथीला प्रतीक पाटील. दरम्यान हा चेंडू त्याच प्रकारचा चेंडू होता, ह्यावेळेस मात्र थोडासा आतमध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कारण की ह्या अगोदरचा जो चेंडू फेकला होता आउटसाईड दी ऑफ स्टंप फेकण्याचा प्रयत्न केला होता, त्या चेंडूला अपरकटच्या माध्यमातून निश्चित गॅपमध्ये खेळण्यामध्ये यश आलं होतं मयूरला. मात्र हा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी करत असताना. बली भोईर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान हा चेंडू पंचांकडनं स्वेअरचा इशारा येतो. 1 बाउन्स ऑन देखील केलं जातंय आणि अतिरिक्त उचली होती त्या कारणास्तव चेंडू स्वेअर घोषित देखील केला गेलाय. अतिरिक्त 1 धाव सांघिक खात्यामध्ये जोडली जाईल. 6 धावा धावपळकावरती. समीकरण 33चा आहे. आता मात्र आवश्यकता असेल ती 27 धावसंख्येची.
या षटकातील 2 चेंडू समाप्त झालेत. निर्धारित अजूनही 2 षटकं शेष आहेत आणि या षटकातील 4 चेंडू, एकंदरीत 16 चेंडू आणि 27 धावसंख्येचं समीकरण विजयासाठी असेल ते मोठी देसाई टीमला. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतं, कारण की पॉवर सर्कलचं जे पहिलं षटक होतं ते षटक अतिशय सुरेख हाताळलं महेशनं. दरम्यान हा चेंडू आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता. चेंडू यावेळेस मात्र वळवलाय ऑनसाईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येईल, चेंडूपर्यंत पोहोचून उचलून चेंडू फेकी करेल तोपर्यंत पुरेसा अवधी 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केले जातात. प्रतिस्पर्धी संघावरती जर आपल्याला दडपण आणायचं असेल तर अशा प्रकारची रिस्क ही घ्यावी लागेल, ती म्हणजेच मोठी देसाई टीमच्या ह्या फलंदाजांना. कारण की बरेचसे क्षेत्ररक्षक दूरवरती सीमा लगत आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 5 क्षेत्ररक्षक सीमा रेषेच्या समीप आहेत, ज्यामध्ये एक एक्स्ट्रा कव्हर आपण पाहतो, एक लॉंग ऑफ पाहायला मिळतं, एक वाईडिश लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग. अशा प्रकारची क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ते पाहता आपण चेंडूला हलक्या हाताने टॅप करून 2 धावा घेण्याचा प्रयत्न करू शकता. बॅटची लीडिंग एज आणि चेंडू गेलाय तो शॉर्ट फाईन लेगला. 1 धाव ह्या ठिकाणी एकवटली जाईल. इथे प्रयत्न करावे लागतील, इथे मोठे फटके खेळून काढावे लागतील, इथे चौकार षटकार आवश्यक आहेत. ते मी म्हणेन पाठलाग करत असताना टीम मोठी देसाईला. धावसंख्या धावपलकावरती 9 धावा. लक्ष छोटं होतं, मात्र ते लक्ष मोठं बनवण्याचं कार्य केलं जातंय ते गावदेवी काकडवाल टीमच्या वतीनं. 2 पंच या ठिकाणी मात्र सल्लामसलत करत असताना अतिशय सुरेख पंचांची कामगिरी कालच्या दिवसापासून राहिली. आमचे विजयजी वाघरी सर असतील, त्यांच्या साथीला संजयजी पाटील सर. आज पूर्ण दिवसभर ज्यांचा आपण आवाज ऐकला, विनोदजी जाधव पिंपरीचे अतिशय चांगले समालोचक म्हणून सातत्यानं त्या विभागामध्ये कार्य करतात. आज मात्र विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मनापासून आभार. स्कूप करायचा होता, मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट चेंडूची सांगता. तदनंतर श्री गजानन डेकोरेटर्सचे सर्वेसर्वा रवींद्र म्हात्रे आणि सतीश म्हात्रे यांच्याकडनं निश्चित ह्या व्यासपीठाची बांधणी केली, त्यांचं देखील आपण मनापासून आभार प्रकट करूया. ना बॅक टू क्रिकेट. इथे मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव पाहायला मिळतो काकडवाल टीमचा. दरम्यान यॉर्कलेनचा चेंडू पायचीचा अपील होतोय. 2 पंच पुन्हा एकदा सल्लामसलत करत असताना 2 ऑफिशियल पंच आहेत. आमचे विजयजी वाघरी सर, त्यांच्या साथीला संजय पाटील आहेत. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत जरूर येईल, कारण की 2 पंच सल्लामसलत करत असताना या ठिकाणी मात्र अपील खारिज केली जाते. कारण की एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच झालाय, चेंडू कोणत्या दिशेला निघतोय, बॅटकट आहे की नाही, या सर्व गोष्टींची पाहणी केली जाते. तदनंतर मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. एकंदरीत 2 षटकं कंप्लीट नाही ना, 2 षटकं कंप्लीट होत आहेत आणि ह्या 2 षटकाखेरीज जर धावसंख्येचा विचार केला तर प्रति षटकामागे 4.50 अशी सरासरी गाठली गेली आहे आणि 9 धावा धावपलकावरती. चला जास्त टीम मीटिंग करू नका. संध्याकाळचं सत्र धावसंख्या 9 धावा. इथनं जर आपण समीकरण पाहिलं तर 33 धावा बनवायच्या आहेत. निर्धारित अजूनही 24 धावसंख्येची आवश्यकता बाकी असेल विजयासाठी. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. समीकरण छोटं होतं, मात्र ते लक्ष मोठं करण्याचं काम केलं जातं. याचं कारण की गोलंदाजी अतिशय भेदक होती. याचं कारण की गोलंदाजी अचूक टप्पा आणि अचूक दिशेवरती नियंत्रण मिळवून गोलंदाजी ह्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना सुरुवात केली होती महेश मडवीनं. त्याच्या साथीला मात्र तदनंतर त्याच प्रकारची गोलंदाजी बली भोईरची देखील आपण पाहिली. ह्या षटकामध्ये देखील धावा खर्च केल्या, त्या फक्त आणि फक्त 6. आणि आता मात्र समीकरण उरलंय ते येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 24 धावसंख्येची. प्रति चेंडू मागे 2 धावा. म्हणजे जर आपण रिक्वायर्ड रन रेट पाहिलं तर इथनं मात्र 12च्या सरासरीनं इथे धावगती उभारावी लागेल विजयासाठी ती मोठी देसाई टीमला. एका बाजूला आघाडीचे 3 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा हा संघ बॅकफुटवरती पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतो. मात्र इथनं सावरायचं असेल तर मयूरला मात्र चांगले फटके दाखवावे लागतील. इथनं सावरायचं असेल तर प्रतीकला मात्र बॅटचा फेस ओपन करावा लागेल. 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावसंख्येचं लक्ष. संध्याकाळच्या सत्रामध्ये वातावरणामध्ये जरी थंडपणा आपल्याला पाहायला मिळाला तर देखील ह्या सामन्यामध्ये निश्चित अजूनही गरमी आपल्याला पाहायला मिळते, कारण की अजूनही हा सामना बॅलन्स आहे. 12 चेंडू आणि 24ची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाचं जाळं ह्या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सजवलं जाते. गोलंदाजीमध्ये गोलंदाज रोशन, ज्या रोशननं क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं केलंय, त्या रोशनला मात्र इथे गोलंदाजीचा भार सोपवला जातोय. एक महत्त्वाचं षटक, टर्निंग पॉईंटचं हे षटक असेल, 3रं षटक. वेगानं चेंडू फेकला होता, तितक्याच वेगानं चेंडूवरती प्रहार केला. चेंडू जातोय तो ह्यावेळेस
कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या प्राप्त होतील. थोडीशी मिसफील्ड झाली होती, लगेचच त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या जातात. प्रति चेंडू मागे 2ची आवश्यकता आहे आणि पहिल्या चेंडूवरती तर मिमाने 2 धावा एकवटल्यात. धावसंख्या प्रथमतः दुहेरी अंकात पाहायला मिळेल 11 धावा. आता मात्र समीकरण येणारे चेंडू शेष आहेत ते 11 आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. ह्या षटकामध्ये देखील एक मोठ्या फटक्याची अपेक्षा आमच्या मागे जे 12वे प्रतिनिधी बसले ते देखील अपेक्षा करतायत आणि सर्व मी म्हणेन त्यांचे जे चाहते आहेत, त्यांचे प्रेक्षक आहेत ते देखील अपेक्षा करतायत. दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट खेळायचा होता, मात्र चेंडू या ठिकाणी मात्र उडवण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू गेला होता तो गोलंदाजच्या मागे, ज्या ठिकाणी सेफ झोन म्हटला जातो. कारण की क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला तर यष्टीरक्षकाच्या मागे आणि तदनंतर गोलंदाजच्या मागे ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सजवले नसतात आणि सेफ झोन त्या ठिकाणी हा चेंडू गेला होता, त्या ठिकाणी पुन्हा मिळतील त्या 2 धावा. 13 धावा धावफलकावरती, 20ची आवश्यकता अजूनही. दरम्यान हा चेंडू प्रहार करायचा होता, चेंडू बराच काल हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावून गेलेत. वाट कॅच, आणखीन एक कॅच आणि ह्या सामन्यातील हा तिसरा झेल आणि हा झेल मात्र कॉटन बोल्ड अशा प्रकारचा हा झेल आपल्याला पाहायला मिळतोय तो रोशनकडनं. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, सातत्यानं लाजवाब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला पुन्हा एकदा मात्र बॅकफुटवरती ढकलण्याचं काम. फलंदाज बाद झालाय, यावेळेस मयूरला देखील परतावं लागतंय. नवीन फलंदाज जितेश मैदानाच्या दिशेनं मार्गक्रमण करत असताना आता मात्र संघ अडचणीत सापडलाय तो मोठी देसाई संघ. ज्या संघानं आतापर्यंत मी खूप चांगली कामगिरी केली होती, पहिल्या फेरीमध्ये सागाव संघाला डॉमिनेट केलं, तदनंतर मात्र जर विचार केला तर देसाई संघानं वडवली सारख्या बलाढ्य संघाला परास्त केलं होतं आणि त्यानंतर मानेरे टीमला. एकंदरीत 3 बलाढ्य संघांना परास्त करत हा संघ थेट मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय. तर आता मात्र संघर्ष करावा लागतोय तो गावदेवी काकडवाड या संघासमोर खेळत असताना तो मोठी देसाई टीमला. 13 धावा, आता मात्र येणारे 9 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू प्रहार केला, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला, त्याच्या हातामध्ये चेंडू विसावेल. आणखीन एक सफलता, बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 सफलता प्राप्त करत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रोशन. नवीन फलंदाज अजय. आता मात्र पूर्णतः जे सुरुवातीचे आघाडीचे फलंदाज होते ते सपशेल अपयशी ठरतायत. तब्बल जर आपण विचार केला तर 5 फलंदाज म्हणजे निम्मा संघ आता मात्र माघारी परतलाय. आता लोअर मिडल ऑर्डरच्या फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. जे एकंदरीत जी बॅटिंग फली, मजबूत बॅटिंग फली मानली जाते ती मात्र आता निश्चित बाद झाली आहे. आता पूर्णतः जिम्मेदारी असेल ती तळातील फलंदाजांवरती, मात्र त्यांच्याकडे लक्ष असेल. कारण की टेनिस क्रिकेट असं आहे जोपर्यंत पूर्ण बाद होत नाही तोपर्यंत प्रत्येक खेळाडूकडनं सध्याच्या घडीला अपेक्षा केली जाते. 11वा खेळाडू येऊन देखील षटकार ठोकण्याची ताकद सध्याच्या घडीला ठेवतोय, अशा प्रकारचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळतं. दरम्यान हा चेंडू पायचीची जोराची अपील मात्र पंच दर्शवतात की बॅटकटचा आवाज जरूर पंचांपर्यंत आला होता आणि पंचांनी दर्शवलं की बॅटच्या साह्यानं निश्चित ह्या धावा येतील आणि वैयक्तिक फलंदाज आणि संघाच्या खात्यामध्ये ह्या धावा ॲड होतील. 14 धावा धावफलकावरती. इथनं मात्र या सामन्यावरती शिकंजा कसण्याचं काम केलं जातं ते काकडवाड टीमच्या बाजूनं. गोलंदाजी अतिशय सुरेख, रोशन देखील चांगली गोलंदाजी करतो. दरम्यान हा चेंडू प्रहार केलाय, खूप उंची गाठली चेंडूनं, लांबी मात्र पुरेशी नव्हती आणि पुन्हा एकदा झेल. काय क्षेत्ररक्षण केलंय ह्या मॅचमध्ये. जर काकडवाड संघ आघाडीवरती पाहायला मिळतं तर याचं एकमेव कारण की क्षेत्ररक्षण, ज्या प्रकारचं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवलं आहे काकडवाड टीमनं, त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं असेल. प्रत्येक झेल जेव्हा जेव्हा हवेमध्ये होता तेव्हा तेव्हा स्वतःला समर्पित केलं प्रत्येक खेळाडूनं आणि ते करत असताना झेल मात्र प्राप्त केलं गेलाय. आणि इथे आणखीन एक धक्का हा 6वा लागतोय तो मोठी देसाई टीमला. परतावं लागले ते फलंदाज अजयला. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल झालाय आणि आता मात्र सामना जवळजवळ मिवानी कठीण बांधलाय तो मोठी देसाई टीमसाठी. कारण की मी म्हटलं होतं इथे चॅम्पियन पदासाठी हे 2 संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेत. इथनं मात्र दोन्ही संघ बक्षिसाचे दावेदार झालेत, मात्र दोन्ही संघांनी मानस बाळगलं होतं. इथनं मात्र जी चॅम्पियन पदाची ट्रॉफी आहे
जी रोख रक्कम धनादेश जो आपण पाहतोय रोख रक्कम 50,000चा तो धनादेश मिळवण्याची अशा अपेक्षा बाळगली होती. मात्र आतापर्यंत ह्या रेसमध्ये आता मात्र मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते ती गावदेवी काकडवाड टीमची. कारण की आता लक्ष असेल निर्धारित 6 चेंडू शेष आहेत. धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती फक्त 14 धावा आणि इथनं मात्र निर्धारित आता आवश्यकता असेल ती 19 धावसंख्येची. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा इथनं मात्र निर्धारित बनवाव्या लागतील. गोलंदाजीमध्ये अंतिम षटक आणि या सामन्याचं भवितव्य सोपवलं ते गोलंदाज कदम ह्या गोलंदाजावरती. कदम साळवी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. राईट मोर द विकेटचा पहिला चेंडू आणि खूप वेगाने चेंडू फेकला जातोय. ज्या प्रकारचा वेग पहिल्या षटकाच्या गोलंदाजापासून होता तो वेग अंतिम षटकाच्या ह्या गोलंदाजामध्ये देखील पाहायला मिळतोय. म्हणजे गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र असावं त्या कारणास्तव त्यांनी फलंदाजी स्वीकारली होती. फुल्लेंचा हा चेंडू ह्यावेळेस देखील बीट केलं जातंय. 6-19चं जे समीकरण होतं ते समीकरण आता मात्र कठीण बनलं. येणारे 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. कोणत्याही प्रकारचा फटका मिळवणे ह्या सत्रामध्ये मोठा फटका पाहायला मिळाला नाही आहे. याचं कारण हा संघ बॅकफुटला आहे. 4 चेंडू 19 धावसंख्येची आवश्यकता. पुन्हा एकदा फलंदाज बीट झालाय आणि आता मात्र 3 चेंडू 19 धावा आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे ते पाहता या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता आता पूर्ण केली जाईल. कारण की 3 चेंडू 3 षटकार जरी आले तरी मात्र आता सामना जिंकणं कठीण झालंय ते म्हणजेच की मोठी देसाई टीमला. इथे मात्र एखादा दैवी चमत्कार जर झाला किंवा गोलंदाजानं चुकी दाखवली तर सामन्यामध्ये परतून येऊ शकतो. तो म्हणजेच की मोठी देसाई संघ प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये आहे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू निघून गेलाय. तो सीमापार षटकार. चेंडू सीमारेषेच्या पार लँड झालाय आणि हा षटकारचा पंचांचा इशारा येतोय. खूप उशीर झालाय हा षटकार येताना. कारण की असं म्हटलं जातं की भात करपल्यानंतर पडणारा पाऊस त्या पावसाला काही किंमत नसते तशा प्रकारचा हा षटकार आहे. 3 चेंडू 19ची आवश्यकता होती आणि त्या टायमिंगला हा येणारा षटकार पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये. 1 बाउंड चेंडू जाईल तो सीमापार चौकार. म्हणजे ही ताकद होती या फलंदाजामध्ये. मात्र ती ताकद सुरुवातीला दाखवणं खूप गरजेचं होतं. आता मात्र सामना मिळवून पूर्णतः निसटलाय तो देसाई टीमच्या हातातनं. दोन्ही संघांना इथनं सूचना असतील की इथनं मात्र स्टंप कोणीही काढून घ्यायचे नाहीत. त्यानंतर देखील इथे स्पर्धा होणार आहे नेक्स्ट वीकमध्ये. तर ते पाहता इथनं स्टंप कोणीही काढायचे नाहीयेत. मॅचमध्ये फक्त औपचारिकता पूर्ण केली जाते. जय आणि पराजय ह्यामधील अंतर फक्त कमी करण्याचं काम केलं जाईल. चौकार आलाय. खूप विलंब झाला. एखादा 9 चेंडू जर आला तर मात्र रंगत निर्माण होऊ शकत होती. मात्र तसं काही घडलं जातं. स्टंप आपण काढायचं नाही आहेत. पुन्हा एकदा ते स्टंप आपण सुपूर्द करायचे पंचांवरती. आणि सामना या ठिकाणी संपन्न होतो आणि या सामन्यामध्ये मात्र दादागिरी प्रस्थापित केली ती गावदेवी काकडवाल टीमनं आणि सामना जिंकलाय. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय तो गावदेवी काकडवाल संघ आणि या स्पर्धेचा रनरअप संघ आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच की मोठी देसाई संघ. दोन्ही संघांचे खूप खूप अभिनंदन. खास करून अभिनंदन गावदेवी काकडवाल टीमचं आणि हार्ड लक. या स्पर्धेमध्ये रनरअप या क्रमांकावरती मात्र दुसऱ्या क्रमांकावरती मी म्हणे निश्चित ही स्पर्धा संपन्न करावी लागली ती मोठी देसाई टीमला. मात्र येणाऱ्या वाटचालीसाठी दोन्ही संघांना इथनं खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघाच्या खेळाडूंना देखील विनंती असेल की आपण आमच्या मंचाच्या समोर या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. काकडवाल संघ जो विजेता संघ आहे तुर्तास आपण वळूया. तर तुर्ताच वळूया आपण व्यासपीठावर उपस्थित आमचे मान्यवर आहेत त्यांचं आपण स्वागत करू.